ज्या प्रकारे FDA कमिशनर तुकाराम मुंढे महाराष्ट्रभर कारवाई करतायत, पण मुंबईच्या गोरेगाव ईस्टमध्ये कोणाचं लक्ष आहे का? सगळ्यात मोठा प्रश्न आता इथे हा उपस्थित होतो. जर आपण ऑनलाईन काहीतरी सामान मागवत आहे आणि तो खाण्यापिण्याचं सामान असेल तर सगळ्यात अगोदर आपण त्याला चेक करायची खूप गरज आहे. कारण की इन्स्टामार्टवर मागवलेली खजूरचं पॅकेट त्याच्यात चक्क आळ्या निघालेल्या आहेत. आपल्यासोबत मनसे पदाधिकारी आहेत. त्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतलेली आणि त्यांनी जो इन्स्टामार्टचा कर्मचारी आहे त्याला पण पोलीस स्टेशनमध्ये आणून ताब्यात दिलेला आहे. आपण त्यांच्याशी बोलूया की त्यांचं काय म्हणणं आहे. आम्ही नुकतंच आज आषाढी एकादशी निमित्ताने आम्ही आज सकाळपासून कार्यक्रमामध्ये धुंद होतो. तर रात्रीच्या वेळेस घरी जाऊन जेवून बसलेलो तर त्यावेळेस आमचे शाखाध्यक्ष अरुण गवळी यांचा मला फोन आला. त्यांनी सांगितलं की दादा, इन्स्टामार्टमधून आपले एक सहकारी आहेत की त्यांनी खजूरचं पॅकेट मागवलेलं आहे. त्या खजूरचं पॅकेट ज्यावेळेस त्यांनी ओपन केलं, त्यांच्या मुलीने मागवलेलं ते ज्यावेळेस ओपन केलं तर त्यात नुसत्या त्या आळ्या अशा वळवळत होत्या. तर माझं हेच मत आहे की आज ठिकठिकाणी जसं की फूड पॅकेजिंगवरती तुकाराम मुंढे साहेब हे ॲक्शन घेत आहेत की पारशी डेअरी जसं बंद पाडली, अशा बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी धाडी टाकून त्या सगळं काही जे काही चुकीचं चाललं होतं त्याच्यावरती त्यांनी ॲक्शन घेतलेली आहे. तसंच माझं हे मत आहे की आज इन्स्टामार्ट असो, ब्लिंकिट असो, स्विगी, झोमॅटो हे असे अनेक या ठिकाणी आमच्या इथे खूप सारे किचन्स वगैरे आहेत. तर साहेब, आपणास या न्यूजच्या माध्यमाने मी विनंती करतो की आपण FDIचे अधिकारी असतील किंवा आपण स्वतः असाल तर आपण या ठिकाणी येऊन त्याची शहानिशा करावी. कारण की आज जर ते पॅकेट जे उघडलेलं होतं ते जर मुलीने खाल्लं असतं किंवा तिच्या आळ्या त्या पोटात गेल्या असतं, उद्या तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर या गोष्टीला जबाबदार कोण? तर तसंच माझ्यासोबत आमच्या प्रभाग क्रमांक 54चे शाखाध्यक्ष मंगेश पवार, महिला शाखाध्यक्ष कविता गमरे, त्यानंतर आमचे शाखाध्यक्ष 51चे अरुण गवळी, त्यानंतर उपशाखाध्यक्ष वावगे हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत. तर माझं हेच मत आहे, आम्ही वनराई पोलिसांनी इथे 100 नंबरवरती कॉल केलेला आहे. त्या ठिकाणी पोलीसही दाखल झाले. 4 मिनिटाच्या अंतरामध्ये ते पोलीस त्या ठिकाणी आले. त्यांनी तिथून जे कोणी कर्मचारी होते त्यांना घेऊन ते वनराई पोलीस स्टेशनला आलेले आहेत. आता इथे आमचे वनराई पोलीस स्टेशनचे आजचे जे रात्रीचे सिनियर आहेत आयो आपले वाघमारे साहेब आहेत, त्यांनी काय ते ऑनलाईन वगैरे कंप्लेंट त्यांनी आता केलेली आहे. पण आम्ही त्याचा प्रयत्न करू आणि जसे तुम्ही आहात की तुम्ही आमच्या संपर्कात आलात तर तुम्ही त्यांना कॉल केलेला आहे तर तुम्ही त्याच्या मागावर आहात तर नक्कीच त्यातून काही ना काहीतरी चांगलं निष्पन्न होईल. पण असं जे कोणी हे सगळे फूड पॅकेजिंग विकत आहे यांच्यावर कठोर ते कठोरात शिक्षा झालीच पाहिजे. कारण काय, हे माणसाच्या जीवनाशी खेळत आहेत. आता एखादी वस्तू पॅकेजिंग घेताना ती आपण सावधानतेने त्याचे चेक करून बघा की चांगली आहे की खराब आहे की एक्सपायरी झालेली आहे. आपण आपली काळजी स्वतः घ्या. कारण आपल्या जीवाची काळजी आपल्याला आपल्या घरच्यांच्या मागे आपल्याशिवाय कोणी नाही आहे. त्यामुळे आपली काळजी आपण स्वतः घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. मॅडम, काय म्हणाल? आपण इथं आलेला आहात आणि काय झालेलं प्रकरण पुढे? पहिले तर तुम्हाला मी धन्यवाद बोलते, तुम्ही एवढ्या रात्री ही प्रकरण बाहेर काढत आहात. हा व्हिडिओ इन्स्टामार्टमधून मागवलेल्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावर चक्क अळी दिसत आहे. आणि ऑनलाईन आपण जे काही पदार्थ मागवतो त्यांनी बेजबाबदारीने खाल्ले नाही पाहिजे, ते तपासून खाल्ले पाहिजेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आता ते तुकाराम मुंढे साहेब जे बोलतात ते आपण लक्षपूर्वक जबाबदारीने ह्या गोष्टी त्या लक्ष ठेवल्या पाहिजेत. खाताणी जे काही असेल ते आता त्याच्यात तुम्ही पाहिलं असेल या व्हिडिओमध्ये काय काय अळी दिसतात आहे, सगळ्या गोष्टी आहेत बाहेर तर खाताणी थोडंसं सतर्कता बाळगली पाहिजे. आणि स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रारही गेलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, इथे आल्याच्या नंतर आम्हाला आमच्याच प्रभागातील रोहिदास नगर इथे मेडिकल, तिथेही लहान मुलांनी आईस्क्रीम खाल्ली आणि उलट्या झाला, तोही आता आम्हाला ते प्रकरण कळण्यात आलेले. तरी स्थानिक पोलिसांनी चौकशी केली पाहिजे. प्रभागात कुठे उघड्यावर काही बनत आहे तेही जेवण चेक केलं पाहिजे. किंवा काही मटेरियल ते यूज करतात आहे किंवा चायनीजचे धंदे आहेत तिथेही तुम्ही चौकशी केली पाहिजे की ते काय काय निघत आहे. काही असू शकते, ज्या कांदे असतील, सडलेले असतील, त्याच्यातही अळी मिळतात. ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला ते दिसत आहेत. रस्त्यात आता पाऊस पडतोय, कुठे काही वस्तू अशा सडून पडलेल्या असतात, ते त्या उपयोगात आणल्या जातात. हे सगळं लक्ष देऊन केलं पाहिजे. अरुणभाई, आपण पोलिसांना कॉल केलेला. आपण जेव्हा बॉक्स बघितला त्याच्यावर एक्सपायरी डेट होती का, किंवा बॉक्स चांगला होता, त्याच्यात खजूर ते खराब होते, त्याच्यात आळ्या निघालेल्या पुढे? मला तर एक्सपायरी डेट बघायची इच्छा पण नाही झाली. कारण की ज्या प्रकारे आळ्या बाहेर येत होत्या म्हणजे, आणि त्या स्टोअरमध्ये इतका दुर्गंधी होती. म्हणजे आपण आता जी महानगरपालिका आहे ती फेरीवाल्यांवर कारवाई करते किंवा, पण हे जे मोठे मासे आहेत ह्यांच्यावर का नाही कारवाई करत?
बरोबर का? जे हेल्थ डिपार्टमेंट आहे महानगरपालिकेचा पी साऊथचं, हे फक्त पैसे जमा करायच्या मार्गावर असतात, बाकी काय नाही. ह्यांनी मोठे मासे पाळलेले आहेत, त्याच्यामुळे यांचं चाललंय. मग हे कधी असे फिरकताना पण दिसत नाही, फक्त फेरीवाल्यांकडून चिरीमिरी घेऊन आणि इकडे मोठे काय ते अमाऊंट घेऊन आपले शांत बसतात. कुठे ना कुठे या लोकांचं जे काम आहे लोकांच्या जीवांशी खेळणं बृहन्मुंबई महानगरपालिकावाले यांना पाठीशी घालताय. 100%. त्याशिवाय असे माजणार कसे? हे असे माजले त्यांच्यामुळे, त्यांच्याकडे पैसे आहेत, हे मोठे कंपनी जे येतात त्यांच्याकडे पैसे आहेत म्हणून हे माजतायत, बाकी काय यांच्याकडे. आपण कॉल केल्यानंतर पोलीस तर 5 मिनिटाच्या आत आलेत, पण तिथे पोलीस चक्क कमीत कमी 30 ते 40 मिनिटं तिथं फक्त मॅनेजरचं वेट करत होते. म्हणजे सामान्य जनतेसाठी पोलीस असे थांबणार का? आता बोललो ना, ते हे जे आहेत ना ते माजलेत. कोण? हे जे मॅनेजर असतील, हे मोठ्या मोठ्या कंपनी, यांच्याकडे भरपूर पैसे आहेत म्हणून ह्यांना माहिती आहे ह्यांना कोण काय करू का. आणि मुंबई पोलीस 4 मिनिटात अवघ्या 4, आणि मुंबई पोलीस आपली वनराई पोलीस स्टेशनचा स्टाफ पण खूप चांगला आहे आणि त्यांनी ताबडतोब त्याची कारवाई पण करून घेतली. असं काय त्यांनी विलंब आम्ही मंगेश दादा तुमच्याकडे पण येणार आहोत. सध्या तर आपण जसं बोललात की वनराई पोलिसांना मी स्वतः तिथे एक प्रश्न विचारला की तुम्ही सामान्य जनतेसाठी 30 ते 40 मिनिटे तुम्ही वेट करणार का, की तुम्ही या फक्त मॅनेजरसाठी वेट करताय? तिथले कर्मचारी आहेत त्यांना घेऊन तुम्ही पोलीस स्टेशनला का नाही? म्हणजे त्यांना राग आला या बाबतीत, काय म्हणाल? म्हणजे एखादी जीवितहानी झाली असती तर त्याला जबाबदार कोण? त्याच्यामुळे लवकरात लवकर हे पाऊल उचलणं गरजेचं आहे, किंवा हॉस्पिटलला पाठवलं पाहिजे, आणखी म्हणजे दखल घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टी, तो विलंब न लावता. पोलिसांची भाषा तिथे वेगळ्या प्रकारची आहे, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू शकतो. तुम्ही या बाबतीत काय म्हणाल? जसं आपण बोललात की पोलिसांचं म्हणणं असं आहे की आम्हाला शिकवू नका, तुम्हाला काय करायचं ते करा, असं त्यांचं बोलणं होतं. मग ते चुकीचं आहे आणि त्यावेळेस मी तिथे हजर नव्हतो, की माझ्या वैयक्तिक काही कामासाठी मी गेलेलो. जेव्हा तुम्ही आले तेव्हा मी नव्हतो, म्हणजे तुम्हाला जस्ट भेटून गेलो, त्याच्यानंतर तिथे काय घडलं ते मला नाही माहिती. मग दादा, आपल्या वार्डाच्या हद्दीत झालेलं आहे, यापुढे या आपल्या वार्डाच्या हद्दीत झालेलं आहे, आपण काय म्हणाल्या, कुठल्या नजरेनं या बाबतीत बघणार? नक्कीच खूप वाईट घटना घडल्या. मागेच बोला तुम्ही, मला वाटतं साधारण 2 महिन्यापूर्वी तुम्ही ते आमचा व्हिडिओ शेअर केला होता. आम्ही मोसंबीच्या गाडीवर गोरेगाव पूर्वेला, तेव्हा पण असेच प्रकार घडले होते. ह्याच्यामुळे आपल्या लक्षात येतं की महानगरपालिका किती निष्काळजीपणाने काम करत आहे. हे मागे आम्ही हेल्थला पण कंप्लेंट केली होती, पण अधिकारी महानगरपालिकेचे काम करताना दिसत नाहीत. तर आम्ही सोमवारी पुन्हा महानगरपालिकेमध्ये जाऊन हेल्थ डिपार्टमेंट असो त्या एफडी डिपार्टमेंट आम्ही या सगळ्या तक्रारी तिकडे करणार आहोत. आणि जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही जनतेला पण जागरूक करू, चांगलं बोलू इच्छितो की तुम्ही काही आपला ऑनलाईन जर तुम्ही खाद्यपदार्थ मागवत आहात त्याची एक्सपायरी डेट बघा, आणि तेव्हा तुम्ही ती जबाबदारीने ते पार्सल तुम्ही कलेक्ट करा आणि आपल्या मुलाबाळांना खायला द्या. धन्यवाद. आता आपण बघू शकता इथे मनसे पदाधिकारी आपल्यासोबत होते. त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे काय झालं, तुम्ही आता या गोष्टीवरनं लक्षात ठेवा की जर काय आपण खाद्यपदार्थ ऑनलाईन ऑर्डर करत असाल तर त्याला लक्षपूर्वक बघून खा.